आजोबांच्या काळातील मालमत्ता अजूनही वादात आहे का? तर काळजी करू नका, हा आहे सोपा आणि कायदेशीर मार्ग. जमिनीचा 7/12 उतारा, फेरफार नोंद, नोंदणी दस्तऐवज, कर पावती ही सगळी कागदपत्र एकत्रित करावी. कधीकधी चुकीच्या नोंदीमुळेही वाद निर्माण होऊ शकतो. जर मालमत्ता पूर्वजांकडून आलेली असेल तर तुम्ही वारस असल्याचं दाखवण्यासाठी वारस दाखला घ्या. हे प्रमाणपत्र तहसीलदार किंवा नगर परिषदेमध्ये मिळतं. जर दुसऱ्या पक्षाने कब्जा घेतला असेल किंवा तुमचा हिस्सा नाकारला असेल तर सिव्हिल कोर्टामध्ये पिटिशन सूट किंवा डिक्लेरेशन सूट दाखल करता येतो. वाद संपवण्याचा हा कायदेशीर मार्ग आहे. कधीकधी कोर्टात न जाता लोक अदालत किंवा मेडिटेशन सेंटरमध्ये तोडगा निघू शकतो. यामुळे वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते. वाद सुटल्यानंतर नक्की फेरफारमध्ये एंट्री करून घ्या, नाहीतर पुढच्या पिढीत पुन्हा तोच वाद निर्माण होऊ शकतो. एकच लक्षात ठेवा, वाद टाळता येत नाही पण योग्य मार्गाने सोडवता येऊ शकतो.